एकदा तरी भरवा. आम्ही कंचे का आम्ही काय पुढच्या पदावर नसले तरी तुमच्या मागे नक्की राहू एवढं बोलतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. तदनंतर ज्यांनी ज्यांनी या तदनंतर या ठिकाणी सन्मानित केलं जातंय प्रवीण धुरी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून. नंदू शिंदे या प्रवीण धुरी साहेबांना सन्मानित केलं जातं. या क्रीडा स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर यानंतरचा tenniscricket.in त्यांनी ही स्पर्धा जगभर लाईव्ह दाखवली. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. संतोष नाणेकर यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. तर हर्षल शिर्के आपण या ठिकाणी यायचंय. सन्मान या ठिकाणी केला जातोय. tenniscricket.in जोरदार टाळ्या यांच्यासाठी कारण अमेरिकेपर्यंत आपली स्पर्धा पाहिली गेली. आमचे मित्र कॅलिफोर्नियाला आहेत त्यांनी त्या ठिकाणी देखील आपली मॅच पाहिली. त्यांचा सन्मान केला जातोय. tenniscricket.in त्यानंतर डेकोरेटर गणेश डेकोरेटर बिरमोळ आणि कंपनी कोण आहे का? तर डीजे विकी येथील या ठिकाणी सन्मान या ठिकाणी त्यांचा केला जातो. या क्रीडा सोहळ्यासाठी त्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. डीजे विकी सन्मान केला जातो या ठिकाणी डीजे विकी यांचा. पवन तुषार तर ज्यांनी ज्यांनी सर्वांनी सहकार्य केलंय परंतु काही प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी सन्मान करतोय. तर ज्यांच्या सहकार्याशिवाय या मैदानात टुर्नामेंट होऊ शकत नाही आणि कधीच होत नाही त्यांचं महत्त्वाचं सहकार्य असतं. सर्वात पहिलं नाव रोशन महादेव खापणे आपण या ठिकाणी यायचंय. त्यांचा सन्मान मी शिर्के साहेबांना विनंती करेल. या मैदानात सर्वात जास्त मेहनत घेणारा कोण असेल तर एकमेव व्यक्तिमत्व. जोरदार टाळ्या आपल्या रोशन महादेव खापणेसाठी. रोशन तुझी बॉलिंग आम्ही मिस केली तरी सुद्धा परंतु कामात व्यस्त असल्या कारणाने खेळला नाही परंतु तुमची या स्पर्धेसाठीचं योगदान लाख मोलाचं होतं. जोरदार टाळ्या रोशन खापणे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तदनंतर संदीप पळसमकर आपण या ठिकाणी यायचंय. संदीप पळसमकर विराज मुणगेकर सन्मानित करतील. संदीप पळसमकर ज्यांनी ज्यांनी या क्रीडा स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलंय त्यांचा सन्मान केला जातोय. तर जोरदार टाळ्या संदीप पळसमकर या मैदानासाठी अपार मेहनत मात्र त्याच्याकडून सातत्याने घेतली जाते. त्याचा सन्मान केला जातोय. रमेश ऑलिएंटर रमेश हा त्यांचा देखील या ठिकाणी मी शेखर सरांना विनंती करेल यांचा सन्मान करायचा आहे. तर सन्मानित केलं जाते रमेश यांना त्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर विश्वास शिंदे सन्मानित करतील आणि टोयोटा 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 विजय माने आपण देखील या ठिकाणी यायचं. आपला देखील सन्मान केला जातोय. विजय माने विजय माने सुशांत सोडगे तुषार सोडगे आपण देखील यायचं. आपल्याला सन्मानित केलं जातंय. नंदू शिंदे साहेब आपण सन्मानित करायचं आहे. तर तदनंतर सन्मानित केलं जाणार आहे ओनर्स ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत. या स्पर्धेतील सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी मी आमंत्रित करेल ओनर्स कैवल्य
किरण कोराडे आपण या ठिकाणी यायचं आहे, आपला सन्मान केला जातोय आणि आपला अनुभव देखील सांगायचा आहे. जीत हार हा खेळाचा पार्ट आहे आणि या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आणि पहिल्याच प्रयत्नात काल मात्र त्यांचा चेहरा सुकला होता, परंतु आज खुलला कारण संघ अंतिम फेरीत जाऊन जागला. किरण कोराडे, जोरदार टाळ्या, सन्मान त्यांचा. आणि या ठिकाणी मी अशोक कंचे साहेबांना विनंती करील, अशोक कंचे साहेबांना विनंती करील. तर अशोक कंचे साहेब सन्मानित करतील. तर सन्मानित केलं जातं या ठिकाणी किरण कोराडे यांना सन्मानित केलं जाते. किरण किरण काय म्हणाल किरण, पहिल्यांदाच तुम्ही संघ घेतला, अंतिम फेरीत जाऊन दाखल झाला, तुमच्या संघाच्या कामगिरीविषयी काय म्हणाल? काल मात्र थोडीशी डळमळीत होती, परंतु आज चांगले झाले. त्या कामगिरीविषयी काय म्हणाल आणि स्पर्धा आयोजनाविषयी देखील काय म्हणाल? स्पर्धा आयोजनाविषयी नो डाऊट. बाकी काल ज्या काही 2 मॅच हारलो, त्यानंतर जो काही माझ्या पूर्ण 15 प्लेयर्सनी किंवा टीमने जो कमबॅक केला, त्याबद्दल हॅट्स ऑफ, नो वर्ड्स टू देम. विदाऊट देम काहीच नाही. सगळं श्रेय पूर्ण टीमच्या नावावरती. जोरदार टाळ्या संघाला जातील आणि तुम्हाला देखील धन्यवाद या स्पर्धेसाठी. तुम्ही संघ आणि पुढील वर्षी याहीपेक्षा चांगली कामगिरी किरण कोराडे आणि कंपनी करू अशी अपेक्षा करतो. धन्यवाद किरण कोराडे. आणि धन्यवाद. त्यानंतर चे ओनर असतील अण्णा पुजारी, पुजारी टायगर्स अण्णा आहेत का? युके टायगर्स, युके मामा पाटील, या प्रातिनिधिक स्वरूपात आम्हाला हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. ये ना, तू दे. रोहित शिंदे सन्मानित करतील पाटील यांना. तर MP ब्लास्टर एकनाथ फापाळे सर सन्मानित करतील या ठिकाणी. विश्वास शिंदे सन्मानित करतील MP ब्लास्टर संघाचे फापाळे सर. तर फापाळे सरांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आणि फापाळे असे व्यक्तिमत्व आहे, दररोज मैदानात प्रॅक्टिसला असतात, कोणती स्पर्धा असते त्यांचा संघ असतात, म्हणून या व्यक्तीला आम्ही पावसाळी स्पर्धेमध्ये क्रिकेट मित्र पुरस्कार दिला होता. एकदा जोरदार टाळ्या आमच्या फापाळे सरांसाठी झाल्या पाहिजेत. क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व. सर, पहिलं आपण सर्वजण एकत्र आलोय, पहिली भटवाडी क्रिकेट लीग पार पडली, काय म्हणाले या स्पर्धेविषयी? तुमचं मनोगत काय असेल? चंदू, अतिशय उत्तम आपल्या सर्वांचं नियोजन आहे आणि हे नियोजन पुढील स्पर्धेसाठी तर खूपच आकर्षक आहे आणि नवीन नवीन खेळाडूंना या ठिकाणी संधी मिळते. सुधारणा करण्यासाठी आपल्या अंपायर लोकांनी सुद्धा खूप चांगलं काम केलं. म्हणजे इथून पुढे प्रत्येक संघाला चांगला प्लेयर मिळेल आणि प्रत्येकाचा आनंद, कारण तुम्ही तुमच्या समोरच आमचं सगळं घडलंय. सुरुवात आणि शेवट प्रत्येकाची इच्छा आकांक्षा असतेच आणि आमची सुद्धा अशी इच्छा होती, कारण यावेळेस विराज मुंगणेकर आणि मी दोघांनी मिळून एकत्र टीम घेतली, कारण पाठीमागची BPL झाली, धनंजयने भरवली, त्यामध्ये सुद्धा आम्ही सहभागी होतो. म्हणून म्हटलं एक विचार केले की आता आपण दोघं जण म्हणजे थोडंसं प्लस पॉईंट मध्ये येऊ. तर असंच सहकार्य आमचं सर्वांचं असणारच आहे, त्याबद्दल वादच नाही. आपल्या सर्वांनी अशाच प्रकारची टुर्नामेंट सुंदर एकच असावी अशी आमची इच्छा आहे, कारण 2-2 टुर्नामेंट म्हटल्यानंतर आर्थिकदृष्ट्या माणूस मायनस होतो. कारण आता हे सलग शिर्के साहेब 7वं वर्ष आहे आमचं. एकदा सेमीफायनल पर्यंत गेलो होतो आम्ही. नाही, तुमचा आशीर्वाद आम्हाला आहेच, त्याबद्दल वादच नाही. परंतु एक टुर्नामेंट असल्यानंतर ती जी मजा आहे ती मजा आम्हाला पण पाहायला मिळेल. तेव्हा सर्व आयोजकांमध्ये आम्ही पण आहोत, तुम्ही पण आहात. तर आम्हा सर्व खेळाडूंकडून आणि प्रेक्षकांकडून आणि शिर्के साहेब तुम्हाला पण एक विनंती करतो की या मैदानामध्ये एकच भव्य दिव्य आकर्षक पुढच्या वर्षी अशाच प्रकारची टुर्नामेंट व्हावी अशी प्रेक्षकांची, खेळाडूंची आणि संघ मालकांची विनंती आहे. तर मला जी तुम्ही संधी दिली बोलायला, माझं कौतुक केलं, त्याबद्दल कमिटीचं हार्दिक अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद. आणि त्यानंतरचा संघ असणार आहे संतोषजी पापाळे, SP वॉरियर्स. आपण या ठिकाणी यायचंय. पहिल्याच प्रयत्नात मात्र अतिशय चांगली चमक तुमच्या संघाने दाखवली. संतोषजी पापाळे, संतोष पापाळे, प्रातिनिधिक स्वरूपात दुसरं कोणी घेतलं तरी चालेल. संतोष पापाळे प्रातिनिधिक स्वरूपात. ए अण्णा वर ये ना, वर ये ना. तर या ठिकाणी अण्णा समीर सन्मानित केलं जात आहे. पवार वॉरियर्स. तदनंतर पवार वॉरियर्स या ठिकाणी या संघाला मी बोलवेल. पवार वॉरियर्स या ठिकाणी यायचंय. पॅडी पॅडी प्रदीप. तर समीर पवार सर, आपण विनंती आहे, आपण सन्मानित करायचंय. आणि SS पॅन्थर्स. तर पुजारी टायगरचा प्रतिनिधी या ठिकाणी या. पुजारी टायगरचा प्रातिनिधिक स्वरूपात बुगी या ठिकाणी घेईल. तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वैयक्तिक पारितोषिकांकडे वळतोय. आणि त्या वैयक्तिक पारितोषिकांकडे अगोदर मी सर्व खेळाडूंची 2 मिनिटं घेईल. मित्रांनो, भटवाडी क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर गेलंय. आपण मुंबई क्रिकेटला बाबू सर, प्लेन गोलंदाजी आज संपूर्ण महाराष्ट्रात टाकली जाते. सुरुवात आपल्या भटवाडीपासून आपण सर्वांनी केली, या भटवाडीने केलेली आहे. सामने आपण 8 वाजता सुरू करतो. त्याचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रात केलं जातं. त्याचाही मान आपल्या भटवाडीला जातोय. आपली जबाबदारी वाढली आहे. यापुढची सर्व आयोजनं याहीपेक्षा कशी चांगली होतील याची काळजी आपण घेत असतो. मी देखील संपूर्ण महाराष्ट्रभर जात असताना पहिला माझा गौरव केला जातो का, तर हा भटवाडीचा आहे. आणि भटवाडीमध्ये सकाळी 8 वाजता मॅचेस महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण ते म्हणजे केवळ भटवाडी आणि भटवाडी आहे. तर नक्कीच त्याचा मला अभिमान आहे. तर सर्व खेळाडूंना विनंती आहे, आपण सर्वांनी ही क्रीडा स्पर्धा केवळ क्रीडा स्पर्धा नाही, एक व्यासपीठ आहे अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब. त्यानिमित्ताने आपण एका व्यासपीठावर एकत्र आलेलो आहोत. आपल्या खेळाडूंच्या काही समस्या असतील, रजिस्ट्रेशन नुकतंच झालंय. डीजे नुकतंच आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे. काही कालावधीत आपण सर्वांचे सभासद आपण करून घेणार आहोत. सर्वांना प्रत्येकाने सभासद व्हायचं आहे. केवळ क्रिकेटच नाही, तर क्रिकेटच्या बरोबरीने आपण सर्व खेळांना आपण वाव देणार आहोत. प्रत्येक खेळाकडे लक्ष देणार आहोत. आणि या क्रीडा क्षेत्रामध्ये भटवाडी ज्या उंचीवर आहे त्याहीपेक्षा जास्त उंचीवर कसे जाईल त्याची काळजी करणार आहोत. आणि म्हणूनच की काय, आपण भटवाडीतील प्रत्येक विभागातील प्रतिनिधी आता घेतलेले आहेत. आणि याही पुढे पुन्हा आपण कार्यकारिणीचा विस्तार करणार आणि आणखी जणांना देखील प्रतिनिधी आता प्रातिनिधिक स्वरूपात घेतलेत. आणखी सर्वांना आपण त्याच्यामध्ये समाविष्ट करणार आहोत. आणि एका व्यासपीठावर भटवाडीच्या सर्व क्रीडा प्रकारांना आणणार आहोत. त्यासाठी तुम्हा सर्वांची सहकार्य असणं गरजेचं आहे, ज्याप्रमाणे तुमचं सहकार्य प्रत्येक स्पर्धेला असतं त्यासाठी. तर नक्कीच ज्यांनी या क्रीडा स्पर्धेसाठी सहकार्य केलं, तर आणि विशेष म्हणजे ज्यांनी सहकार्य केलं, म्हणजे समालोचनासाठी सागर असतील, आमचे बाबू सर देखील असतील, ज्यांनी समालोचनाची धोरण सांभाळली, त्यांचा देखील आभारी आहे. ज्यांनी बॉल बॉईज होते, बॉल आणले, tenniscricket.in पंच, या सर्वांचा मी आभारी आहे. संतोष सर, आपण देखील या स्पर्धेसाठी आलात, सन्माननीय मान्यवरांचा आभारी आहे. प्रत्येक खेळाडूने, विशेष म्हणजे असं पहिल्यांदा पाहायला मिळालं, थ्रो गोलंदाजी दिल्यानंतर देखील एकाही खेळाडूने तक्रार केली नाही. हे माझ्या भटवाडीचं स्पिरिट होतं. एकदा जोरदार टाळ्या आपल्या भटवाडीच्या क्रिकेटच्या स्पिरिटसाठी. एकाही गोलंदाजाने तक्रार केली नाही.
स्वतःमध्ये त्याच्यामध्ये रोहित शिंदे जरी असेल तरी देखील. तर हे आपण सर्वांनी स्वीकारलंय, बदल करणं गरजेचं आहे आणि आपण स्वतःपासून सुरुवात करणं गरजेचं आहे. तर आपण एक नवीन पायंडा या स्पर्धेच्या निमित्ताने पाडला आणि एक यशस्वी स्पर्धा आपण टेनिस क्रिकेट जगताला या भटवाडी क्रिकेट लीगच्या माध्यमातून दाखवली. तर या सर्व आयोजकांसाठी अर्थातच ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाहीये. प्रातिनिधिक स्वरूपात वैभव सर असतील, शेखर सर असतील, रोहित सर असतील, नंदू शिंदे असतील, प्रदीप कच्छन असतील, तुषार असतील, लंबे असतील, नवनाथ असतील, नंदू शिंदे, विराज मुणगेकर, प्रत्येक जण आपण या स्पर्धेमध्ये झोकून दिलं आणि ही स्पर्धा यशस्वी करून दाखवली. तर एकदा जोरदार टाळ्या मी प्रत्येकाला विनंती करेल, जोरदार टाळ्या या आयोजनासाठी झाल्या पाहिजे. तर या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकाकडे आपण वळतोय. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने अक्षरशः या स्पर्धेमध्ये अप्रतिम झेल घेतले, अशक्यप्राय असं झेलाचं रूपांतर झेलामध्ये केलं आणि सामन्याची पारडं झेलामुळे फिरली गेली. अर्थातच या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पारितोषिक रोहित शिंदे यांना विनंती करील आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक विनायक बमगुडे ठरतो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. तर त्याला एक दिवस अगोदर माहिती देखील नव्हतं माझी टीम कोणती आहे. तर विनायक काय म्हणशील, आपल्या विशेष म्हणजे तुझ्या कामगिरीविषयी बोलावंच लागेल, युट्यूबला हजारो लाखो लोक पाहतात तुला. तर आपल्या टीम विषयी काय म्हणशील, तुझ्या ज्यांनी हा परफॉर्मन्स केला आणि तुझ्या कामगिरीविषयी या स्पर्धेतील गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण लाजवाब कामगिरी राहिली आहे. जर माझ्या टीमनी मला सपोर्ट केला नसता, एक दिवस आधी मला माहिती पण नव्हतं की मी ह्या टीम मध्ये आहे. जेव्हा मला रात्री कॉल आला तेव्हा मी बोललो मला माहितीच नाहीये. मग तेव्हा मी आलो, त्यानंतर मला असे कळलं की ही माझी टीम आहे. नंतर पहिली मॅच खेळलो, त्यानंतर मला कळलं की आहे काहीतरी आहे टीम, आणि आज आम्ही फायनल मारली. तर जोरदार टाळ्या त्यासाठी झाले पाहिजे. तदनंतरचं पारितोषिक असणार आहे सर्वोत्कृष्ट गोलंदाज. बाबू कदम सर आपणास विनंती करेल हे पारितोषिक आपण देण्यासाठी यायचं आहे. आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील ठरतोय अप्रतिम कामगिरी करणारा निखिल माने ठरतोय सर्वोत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेतील. निखिल माने, सुरेख कामगिरी, जोरदार. आपण लवकर यायचंय. बाबू कदम सरांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. निखिल माने. हा तर 7 विकेट या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने घेतल्या. सर्वांना अप्रतिम कामगिरी मात्र त्याची राहिलेली आहे. सर्वोत्कृष्ट गोलंदाज निखिल माने ठरतोय. निखिल काय म्हणशील, सर्वोत्कृष्ट गोलंदाज भटवाडी क्रिकेट लीग खूप मोठ्या मंचावर आहेस तू आणि आज या ठिकाणी सर्वोत्कृष्ट गोलंदाजचं पारितोषिक. प्रथमतः तुझं अभिनंदन. कसं आहे तुझ्या क्रिकेट करिअर मध्ये टेनिस बॉलच्या हे पारितोषिक, आणि काय म्हणशील तुझ्या या कामगिरीविषयी? ॲक्च्युली फर्स्ट BPL आणि फर्स्ट GPL नंतरही मला फर्स्ट टाइम भेटले, कारण की एवढे सीझन मी ट्राय करत होतो बॉलिंगसाठी बॅटिंगसाठी, पण होत नव्हतं. बट यावेळी माझ्या टीममुळे बहुतेक टीमने माझ्यावर खूप विश्वास ठेवला आणि त्यामुळे मी अचीव करू शकलो. आणि त्याचबरोबर माझी टीम आहे राज रायडर, ज्या टीममधून मी सतत खेळत असतो. त्यांचं पण याच्यामध्ये खूप मोठं महत्त्वाचं आहे की मला प्रॅक्टिसला वगैरे आम्ही कंटिन्यू खेळत असतो. आणि त्याचबरोबर अखिल भटवाडी प्रीमियर लीग ज्या प्रकारे ऑर्गनाईज झाली आणि यंगस्टारला खेळायला वगैरे भेटतंय, आणि मी पण प्रयत्न करेन की नेक्स्ट सीझनला चांगलंच बॅटिंग आणि बॉलिंग करण्याचा प्रयत्न नक्की करेन. थँक्यू. जोरदार झाले ते. हा होता रामजीनगरचा सितारा निखिल माने. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजेत. धन्यवाद. तदनंतरचं पारितोषिक असणार आहे सर्वोत्कृष्ट फलंदाज. पारितोषिक देतील हर्षद शिर्के आणि बॅट देखील आहे मी संतोष सर देखील बॅट देतील. आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज 129 धावा तब्बल फटकावल्यात आणि माझ्या मते सर्वाधिक उंचावर
साहेब खंडोबा टेकडीच्या खंडोबा मंदिराच्या देखील 10 मिनिटं वरती चालत राहतो, परंतु आज तो खेळाडू संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या भटवाडीचं नाव संपूर्ण महाराष्ट्राभर नेलंय. भावेश शेलार सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय. ज्या खंडोबा पासून 10 मिनिटं आणखी वरती लागतात तो ज्या ठिकाणी राहतो, परंतु गेल्या 2 लाखाची स्पर्धा झाली युके टायगर, त्याही स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि याही स्पर्धेवर अधिराज्य गाजवतोय. हर्षल शिर्के यांना विनंती करील भावेश शेलारला सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय. जोरदार टाळ्या. भटवाडीचा हा चमचमता सितारा या स्पर्धेवर आपला अधिराज्य गाजवतोय. आणि मॅट्रेसेस देखील या ठिकाणी मोठी असल्या कारणाने आपण देऊ शकत नाहीये तुला तर तुला ती दिली जाईल. तर भावेश, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक तुला जाते. काय म्हणशील? हुरहुर असेल, संघ फायनल पर्यंत जाऊन पोहोचला नाही, परंतु काय म्हणशील तुझ्या परफॉर्मन्स विषयी आणि भटवाडीतील खेळाडूंसाठी जो नव्याने प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात आलाय अखिल भटवाडी स्पोर्ट्स क्लब, त्याविषयी काय म्हणशील? सर्वात पहिलं मी भटवाडी क्रिकेट लीग भरवली या सर्वांचं मी अभिनंदन करतो, कारण की यावेळेस जे नवीन जी मुलं खेळत होती त्यांना नक्कीच चांगला एक प्लॅटफॉर्म मिळालाय आणि त्यांनी सगळ्यांनी ज्यांना चान्स मिळतोय त्या संधीचं सोनं करून घ्यावं हीच विनंती. आणि लास्ट 2 वर्ष मी खेळत होतो भटवाडी प्रीमियर लीग, पण जास्त परफॉर्मन्स देऊ शकलो नाही, कारण की टीम जरा वर खाली किंवा 2-3 बॅट्समन असायचे, म्हणून जरा प्रेशरने खेळायचो की हा आउट होईल किंवा मी आउट झालो तर मागे कोण खेळणारा नाहीये वगैरे. या प्रेशरने मी थोडा राहायचो. पण या वर्षी हर्षद शिर्के आणि संदीप शिंदे यांनी नक्कीच चांगली एक टीम घेतलेली. फायनलला पोहोचलो नाही, पण परंतु सेमीफायनलला चांगली कामगिरी करून दाखवली आमच्या टीमने. भले नवीन बॉलरला मार पडला असेल, पण मित्रा काही नाही, असं जेव्हा मार पडतो ना तेव्हाच कळतं की काय आहे नक्की. आणि गेली 2-3 वर्ष माझ्या नावावर जो कलंक लागलेला होता बॉलिंगचा, की मी जेव्हा बॉलिंगला जायचो तेव्हा भावेश शेलार फेकी बॉलर, पण मी आता दाखवून दिलंय की मी प्लेन बॉलर आहे. आणि जे मला टीका करत होती किंवा कोणी असेल, बाहेरचा असेल आपला असेल, त्यांनी म्हणजे आता त्यांना नो घोषित केला असेल, त्यांनी आपली गोलंदाजी चांगली सुधारावी आणि चांगला प्लॅटफॉर्म करावा. बस, थँक्यू. तर संतोष जगताप, भावेश इकडे या. संतोष, न्यू अहमदाबाद स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बॅट देखील दिली जाते भावेश शेलारला. तर तदनंतरचं पारितोषिक आहे मॅन यानंतरची पारितोषिक डिक्लेअर करतील बाबूभाई. तर नक्कीच टुर्नामेंटमध्ये बरेचसे प्राइजेसची लय लूट चालली. प्रेक्षकांनी आयोजन केले चंदू शेट्टे. तर या इथे प्रथम पारितोषिक 50,000 आणि कप आहे. द्वितीय पारितोषिक 30,000. त्याप्रमाणे जे सेमीफायनलला उपांत्य फेरीत पराभूत झालेले त्या संघाकरता प्राइजेस होते. तर पवार वॉरियर्स यांच्याकरता हा चषक आहे आणि रोख रुपये 10,000. तर त्यांच्या संघाला विनंती आहे की इथे यायचं आहे. पवार वॉरियर्स तर 10,000 रुपये रोख आणि हा चषक. कणसे साहेबांना विनंती आहे की पवार वॉरियर्स यांचा सत्कार करायचा आहे. रोख रुपये 10,000 आणि भव्यचक. कणसे साहेब आपल्या संघाने यायचंय. सेमीफायनल मध्ये उपांत्य फेरीमध्ये उपविजयी ठरलेला संघ
हा पवार वॉरियर्स. पवार वॉरियर्स 10,000 रुपये रोख आणि हा चषक. एस एस पॅन्थर्स उपांत्य उपविजयी संघ. एस एस पॅन्थर यांच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की लवकरात लवकर यायचं आहे. शिव शिर्के साहेब यांना विनंती आहे की त्यांचा सत्कार करायचा आहे. एस एस पॅन्थर्स. एस एस पॅन्थर्स अप्रतिम अशी कामगिरी या संघाने. जवळजवळ 12 चेंडू मागे 52 धावांचं गणित होतं. 12 चेंडू मागे 52 धावांचं गणित असताना सर हा संघ केवळ 6 धावांनी पराभूत झाला. एस एस पॅन्थर. शिर्के साहेब. तर नक्कीच पुन्हा कौतुकासारखं कामगिरी केलेली आहे. दोन्ही संघांनी थोड्यासाठी हुकले नाही तर आज अंतिम फेरीमध्ये हे संघ पाहायला मिळालेले असते. तर यामध्ये या संपूर्ण स्पर्धेमध्ये अप्रतिम अशी कामगिरी. मॅन ऑफ द सिरीज कोण घोषित होईल हे नक्कीच इथे प्रेक्षक वर्ग मारून दाखवून देखील. कोणाचं नाव असेल कल्पना जरा. तर नक्कीच गोड स्वप्न म्हणून सांगितलेलं. नवना त्यांचं चेहऱ्यावर मात्र गोड शब्द होतो पण कुठेतरी कचुराईची वाटली होती. स्वीटी तुषार शिंदे मॅन ऑफ द सिरीज. शिर्के साहेबांना विनंती करीन की मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी या ट्रॉफी सोबत मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी सोबत इथे एलईडी टीव्ही शिंदे बंधूंनी इथे देण्यात आलेले आहे. निवळ या इथल्या ग्राउंडवर विकेट व्हायचे. क्रिकेट व्हायचं म्हणजे तुषार शिंदे बॅट आणि बॉल एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स. आणि त्याचप्रमाणे शिंदे बंधू यांच्याकडनं एलईडी टीव्ही मॅन ऑफ द सिरीज म्हणून जोरदार तुषार शिंदे करता अप्रतिम कामगिरी. तुषार शिंदे आणि प्राइज देणारे स्पॉन्सर म्हणजे शिंदे बंधू. तर अंतिम उपविजयी संघ ठरलेला संघ अंतिम उपविजयी ठरलेला संघ कैवल्य स्ट्रायकर्स आणि त्यांचे टीम ओनर किरण कुराडे. तर मी प्रत्येकाला एक एक खेळाडूला विनंती करेन की कृपया या जवळच आहे. संदीप धोपट, गणेश पिल्ले, निलेश जाधव, गौरव कदम, मिलिंद सावंत, गौरव भोसले, स्वीटी, धनंजय तोंडवलकर, विकी भोर, अनिकेत हडवळे, कपिल गोपाळे, मंगेश जोगळे आणि प्रथमेश दळवी. तर अंतिम विजय ठरलेला कैवल्य स्ट्रायकर्स. अप्रतिम अशी कामगिरी केली. मोठे प्रयत्न होते. नक्कीच रोहित शिंदे मात्र प्रत्येकाच्या गळ्यात ताईत घालतायत आणि एक
चांगलं आयोजन या इथे रोहित शिंदे आणि संपूर्ण विभागात अनिकेत आडवळे यांना नक्कीच श्रीयुत कणसे साहेब यांना विनंती आहे की अंतिम उपविजयी संघ धनंजय तोंडवलकर कुठे यायचं असेल उपस्थित राहायचंय आपलं मेडल घेऊन जायचंय धनंजय तोंडवलकर स्वीटी तुम्ही स्वीकारायचंय त्याचं तर श्रीयुत कणसे साहेब इथे उपस्थित आहेत त्यांना अंतिम उपविजयी संघ कैवल्य स्ट्रायकर्स रोख रुपये 30,000 आणि भव्य ट्रॉफी जोरदार टाळ्यांचा गजरात स्वागत झालं पाहिजे तुषार शिंदे अँड कंपनी कैवल्य स्ट्रायकर जबरदस्त असा परफॉर्मन्स इथे पाहायला मिळाला कैवल्य स्ट्रायकर्सचा 2 सामने पहिले पराभूत झाल्यानंतर अंतिम फेरीत दाखल झालेला हा कैवल्य स्ट्रायकर्स किरण कुराडे साहेब यांचा संघ रोख रुपये 30,000 आणि भव्यशी ट्रॉफी तर स्टेज उतरायचं आहे प्लीज आणि नक्कीच अंतिम विजयी संघ नक्कीच नाव पहिल्या जेव्हापासून सामने चालू झाले सर तर प्रत्येक सामना विजयी झालेला कोणताही सामना या ग्राउंडवरचा कोणताही सामना अपराजित राहिलेला तो राशी मराठा अंतिम विजयी रोख रुपये 50,000 आणि भव्य ट्रॉफी निलेश भांगर अप्रतिम फलंदाजी सागर काकडे राजू पटेल संतोष घुले गणेश मोरे निलेश दायगुडे शिवाजी पाडेकर विनायक बामगुडे चंद्रकांत शेट्टे सुरेश शिंदे रितेश सुर्वे अनिल गोपाळे समीर पवार आणि कमलेश कदम बाकीने इथे यायचंय प्लीज राशी मराठा संघ निलेश गलांडे सर आहेत का इथे उपस्थित मला वाटतं निलेश गलांडे सर इथे उपस्थित नाहीत तर संघातील कप्तान राशी मराठा संघ श्रीयुत दशरथ शिर्के साहेब माजी विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक यांना विनंती आहे शिर्के साहेबांना की आपण हा भव्य ट्रॉफी श्रीयुत संघातील कप्तान चंद्रकांत शेट्टे यांच्याकडे द्यायची आहे चंदू शेट्टे रोख रुपये 50,000 आणि भव्य अशी ट्रॉफी अर्धे प्लेअर इथे मोठं टाळ्यांच्या केंद्रात स्वागत झालं पाहिजे अखिल बटवाडी स्पोर्ट्स क्लब आयोजित प्रथमच बटवाडी प्रीमियर लीग भव्य ट्रॉफी अप्रतिम निव्वळ अप्रतिम कामगिरी करणारा राशी मराठा संघ एकही सामना पराभूत होणारा वन साइड अपराजित राहिलेला संघ राशी मराठा नक्कीच अपराजित संघ पूर्णतः अपराजित आणि राशी मराठ्याचं कौतुक करायचं पूर्ण डिसिप्लिन मध्ये त्यांची एंट्री पासून एंड पर्यंत खूपच डिसिप्लिन आणि एक चांगला ऍटिट्यूड संघ त्याचे कप्तान स्वतः चंद्रकांत शेट्टे यांचा आदर सत्कार ठेवून आणि सगळ्यांचं चांगलं संयोजन जय जय तर नक्कीच टाळ्यांच्या गजरात निलेश गलांडे साहेबांची इथे अनुपस्थिती नक्कीच जाणवेल तर पुन्हा एकदा धन्यवाद देतो